भजीची पार्टी झाली. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता तुम्ही बघितलं असेल की माझा स्वयंपाक चाललेला आहे संध्याकाळचा, आणि मी वांग्याचं कालवण छानपैकी केलेलं आहे. खूप दिवसानंतर आज वांग्याचं कालवण केलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी बनवते आहे भाकरी. ज्वारीच्या भाकरी गरमागरम खूप छान लागतात, त्याच्यामुळे मग 2-3 दिवसापासून ज्वारीच्या भाकरीवरतीच जोर चाललेला आहे. नाहीतर आम्ही संध्याकाळच्या चपात्या करत असतो, पण आता जेव्हापासून ज्वारी दळून आणली ना तेव्हापासून ज्वारीचंच करतोय. तर वांग्याच्या कालवणाबरोबर आज मी बनवणार आहे बोंबीलची चटणी. तर बोंबीलची हिरव्या मिरचीची चटणी जी आहे तर ती खूप छान लागते. आता ती मी बनवणार आहे, आणि ही पण माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली रेसिपी आहे खूप दिवसा अगोदरपासून. तर ह्यांना कधी कधी आवडत नाही बोंबलाची चटणी, मलाच खाऊ वाटते बोंबील सुकट वगैरे, तर ते मला आवडत असतं. तर म्हटलं वांग्यासोबत मी काय घेऊ. तर काल मी बाजारात गेले होते, तर बाजारातून येताच मी वांगी वगैरे सगळं घेतलं भाजीपाला, आणि त्यानंतर तिथं मला दिसलं बोंबीलवाला. तर त्या बोंबीलवाल्याकडनं मी बोंबील हे घेतलेले आहेत. छोटे छोटे बोंबील आहेत, आणि घेतले 50 रुपयाला एक असं पॅकेट असतं, तर ते घेतलेलं आहे. आता बोंबलाचे छान असे तुकडे केलेले आहेत, आणि ते मी भाजून घेणार आहे. त्याचबरोबर मी आता कांदा वगैरे मोठ्या प्रमाणात चिरला होता, तर तो कांदा ना मी आता परतून घेते. भाकरीच्या तव्यावरच मी ही चटणी करणार आहे, त्यासाठी वेगळी कढई वगैरे काय वापरणार नाही. आता कांदा छान असा परतून होतोय, तर त्यानंतर मी याच्यामध्ये असा टोमॅटो टाकणार आहे चिरलेला. तर मी जास्त काही टोमॅटो टाकणार नाही, कारण आता सध्या ना मला ना खूप असा खोकल्याचा त्रास होतोय. ह्या आंबट पदार्थामुळेच खोकल्याचा त्रास होत असेल, त्याच्यामुळं मग मी जास्त काही टाकणार नाही. तरी पण आज ह्या टोमॅटोमुळेच आज मला खूप असा खोकला आला, सकाळ सकाळ चालू झाला होता. तर आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची जी आहे आणि लसूण जो आहे भाजून घेतला तो मिक्सरमधून बारीक केला, आणि तो याच्यामध्ये टाकलेला आहे. बाकी दुसरं काहीच नाही, तुम्हाला जेवढं दिसतं तेवढंच आहे. आणि त्याच्यामध्ये खूप छान अशी चटणी झाली होती. माझे मिस्टर पण त्यांना पण खूप आवडली, की अरे खूप छान झालेली, खूप टेस्टी आहे. आणि मी तेच बोलायला लागले, मी कधी खात नव्हतं पण छान लागते आता याच्याबरोबर. आणि त्याच्यासोबत ना ज्वारीची गरम गरम भाकरी होती, तर त्याच्यामुळे एकदम मूड चेंज झाला. तर असे खिचडी अशी मी बनवत असते, तर त्यांना पण खूप आवडत असते. तर ना आता मी तुम्हाला हे एवढं सांगितलं, त्यानंतर आता मी वेगळ्या एका विषयावरती येणार आहे, जेणेकरून तुम्ही त्या विषयाची वाट बघत असाल. तर आता मी सांगते. तर आता हे ना झाल्यानंतर आता आम्ही जेवायलाच बसणार आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे काय हेच नाही, फक्त शेवटचं राहिलेलं समीक्षेचा भात बनवायचा, तर तो पण बनवते. आणि तो झाल्यानंतर मग झालं. वांग्याचं कालवण मग अशी पातळ दिसत असेल, त्यानंतर थंड झाल्यानंतर हे असं एकदम घट्टसर झालेलं आहे. आणि आता आम्ही बसलेलो आहे जेवायला सगळेजण. वांग्याचं कालवण, बोंबल्याची चटणी, भाकरी गरम गरम, आणि त्यानंतर समीक्षाला थोडासा भात बनवलेला, आमच्यासाठी पण सफेद असा भात बनवलेला. असं साधं सिंपल जेवण जे आहे ते मी बनवलेलं आहे. रोज मी काही जास्त चिकन वगैरे काय आणत नाही आता, पण हे नॉनव्हेजचेच प्रकार आहे, त्याच्यामुळे काही हे नाही. तर या सगळ्यांनी जेवायला मस्त मस्त बाजरी, मस्त मस्त बोंबल्याची चटणी आणि गरम गरम ज्वारीची भाकरी खाण्यासाठी या सगळ्यांनी लवकर पटापट. तर चला, हा दुसरा दिवस आहे, आजचा दुसरा दिवस आहे, आणि इथे पण मी सकाळ सकाळ स्वयंपाक करत आहे. तुम्ही म्हणाल काय ताई का स्वयंपाक करताय, तर आता स्वयंपाक केल्याशिवाय तर काही मार्ग नाही. तर आता ना तुम्हाला मी सांगणार आहे, काल होता
प्रीतीचा वाढदिवस, प्रीतीचा बड्डे होता. आणि खरं सांगू का, ही गोष्ट ना माझ्या लक्षातून पूर्णपणे गेली होती. म्हणजे कसं असतं, आपण आपल्या कामामध्ये असतो, जवळ व्यक्ती जर असते, ज्या व्यक्तीचा बड्डे आहे ती जर जवळ असते ना, तर आपल्याला लक्षात राहतं की हा आता हिचा बड्डे बरं का, आपण हिला विश करायचं. काय महिनाभरापासून चालूच असतं की हा हिचा बड्डे आहे, हिचा बड्डे आहे, आणि बरोबर लक्षातून जातं 2-3 दिवस अगोदर. पण मग कुठे ना कुठे तरी थोडं तरी लक्षात राहत असतं. पण प्रीतीचं कसं आहे माहिती आहे का, प्रीती गावाला गेली त्याच्यामुळे ते फोन कधी नसतो. 8 दिवसानंतर, 15 दिवसानं, कधी कधी महिनाभर असं आम्ही फोन करत नाही. महिनाभर नाही एवढं, पण 15-15, 20-20 दिवस आम्ही फोन करत नाही एकमेकींना. त्याच्यामुळे ना हे सगळं माझ्या लक्षातून जातं आहे पूर्णपणे. आणि प्रीतीचा बड्डे आहे हे माझ्यावर लक्षातच नव्हतं अजिबात, म्हणजे अजिबातच. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या, त्या गोष्टीमध्ये रुपाली माझ्यापेक्षा पुढं आहे. कारण तिच्या लक्षात असतं, तिच्या लक्षात होतं की प्रीतीचा बड्डे आहे, आणि तिने बरोबर विश वगैरे केलं होतं सकाळी. पण 2-3 दिवसापासून रुपालीचा माझा पण फोन नाही, त्याच्यामुळे मग आमच्या दोघींना पण हे नाही, बोलणं नाही झालं. नाही तर मग एखादा विषय निघलाच असता की प्रीतीचा बड्डे आहे, तुम्ही विश करणार की करणार, तो करतच असतो. पण तुम्ही हे करा ते करा, आम्ही आमचं चालू असतं. पण आता कसं झालं आहे माहिती आहे का, 2 दिवस झालं रुपालीला काय फोन नाही, त्याच्यामुळे मग लक्षात नाही. आणि रुपालीने त्याला फोन करून म्हणजे विश वगैरे केलं होतं. माझ्या कधी लक्षात आलं माहिती आहे का, संध्याकाळी मी जेव्हा बोंबलाची चटणी वगैरे बनवत होते का, तेव्हा मला म्हणजे सासूबाईंचा फोन आला. मला तर लक्षात नसतं राहिलं की माझ्याकडनं ही गोष्ट चुकलेली आहे. आणि ती समोरची व्यक्ती रुसून जरी बसली असते ना, तरी मला माहीत नसतं की अरे ही का रुसली, मला का फोन करा नाही वगैरे वगैरे. तर हे तर गोष्ट आहेच. तर आईंनी सांगितलं की आज प्रीतीचा बड्डे आहे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की बापरे, माझ्या लक्षात कसं नव्हतं प्रीतीचा बड्डे आहे. म्हणजे माझ्या 10 दिवसानंतर तिचा बड्डे असतो. तर माझ्या हे सगळं लक्षातून गेलं होतं. का तर हे सगळं वेगळं काहीतरी चाललं होतं घरामध्ये. त्या टेन्शनमुळे ना माझ्या लक्षातच नाही राहिलं. कोणती गोष्ट चांगली कधी ते लक्षात राहत नाही. आपल्याजवळ जेव्हा निगेटिव्हिटी जास्त असते ना, तेव्हा चांगल्या गोष्टी ज्या असतात, सकारात्मक गोष्टी, त्या आपल्या लक्षात राहत नाहीत. आणि मुलांच्या पण लक्षात नव्हतं. मग आईंनी फोन केला की समीक्षाला फोन केला होता की समीक्षा दिदी, तू काकूला विश केलं का, आज तिचा बड्डे आहे. तर तेव्हा मग मी म्हटलं अरे आपल्या लक्षातच नाही. आणि मग मी चटणी करता करता तिला फोन केला. तर तिचा म्हणजे तिचा बड्डे झाला होता. केक वगैरे कापून ते आता जेवायला बसले होते, तेव्हा माझा फोन. आणि मी तिला सांगितलंसुद्धा, अगं मी विसरून गेले, आणि विसरल्यामुळं माझ्या लक्षातच नाही राहिलं. आईंचा फोन जेव्हा आला तेव्हा मग मला कळलं की तुझा बड्डे म्हणून. तर ती म्हणली ठीक आहे, होतं असं. आता आपले व्याप असतात, मुलांचं असतं, सगळं असतं, सगळं सांभाळून माझ्या स्वतःच्या घरच्यांना कधी कधी माझा फोन होत नाही, जाणं होत नाही, किंवा मग फोन जात नाही, किंवा त्यांचे बड्डे मी विसरत असते. आणि नंतर मग बड्डे होऊन गेल्यानंतर माझ्या लक्षात अरे तिचा बड्डे होता. माझ्या मैत्रिणीचे कितीतरी बड्डे मी विसरून गेलेले. ते मला फोन करतात, ते मला विश करतात, मेसेज करतात कुठे ना कुठे, पण माझ्या लक्षातून जातं. असं हे माझं होत असतं. पण रुपालीचं कसं आहे, तिचं लक्षात राहतं. आणि राहिलं होतं, कारण आता आईंचा आणि त्यांचा फोन सारखा चालू असतो. आईंचा आणि त्यांच्या मुलाचा, म्हणजे आकाश भाऊजीचा आणि आईंचा फोन चालू असतो. आणि ते भाऊजी कसे आहेत माहिती आहे का, रिपीट सारखं बाई हिचा बड्डे आज, बाई हिचा बड्डे, प्रीतीचा बड्डे, प्रीतीच्या बड्डेला हे करणार ते करणार, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात असते. आणि मग ते विषय घरामध्ये असतो, पण मला सांगायला कोणच नसते, त्याच्यामुळे माझ्या काय लक्षात राहत नाहीत ह्या गोष्टी. आणि कुठेतरी माझ्या जवळच्या व्यक्ती ज्या आहेत त्या ह्याच्यामुळे दुखवल्या जातात की आम्ही हिच्या बड्डेला कसं हिला फोन करतो वगैरे, असं त्यांच्या मनात असेल. नसेल तरी ठीक आहे, असेल तरी ठीक आहे, कारण आपली चूक आहे, आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे ती चूक. तर निदान जवळच्या व्यक्तींचे तरी बड्डे म्हणा, काय म्हणा, त्यांचे चांगले त्यांच्या जीवनातले असलेले चांगले दिवस जे आहेत ते आपण लक्षात ठेवले पाहिजेत. पण माझ्या कुठेतरी लक्षात राहत नाही, आणि त्याच्यामुळे माझ्या जवळची लोक जे आहेत ते माझ्यापासून दूर जात असतील असं मला वाटत असतं सारखं. पण आता काय करणार, कामाचा व्याप आहे, मुलं मागे आहेत, सगळं धावपळीनं हे करायचं असतं, सगळं एकटीला हँडल करायचं असतं, त्याच्यामुळे माझ्या काही लक्षात राहत नाहीत. हे तुम्ही पण समजून घ्या. आणि मला माझ्यावर कुणी राग धरू नका. जसं प्रीतीने धरत नाही आहे ती राग, पण तरी तिला
तिला वाटलं असेल की ताईचा अजून कसा फोन आला नाही, जेव्हा माझ्या बड्डेला तिने मला फोन केला होता. तर आता चला, सकाळचा पण नाश्ता झालेला आहे आपला रेडी. चहा, चपाती, वांग्याची बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी आपण गरमागरम नाश्ता करणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये.